खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र सुरुवातीलाच पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नाही अशा प्रकारच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. जवळपास 400च्या वरती तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या म्हणजे शेतातलं बियाणं पेरल्यानंतर उगवलं नाही. आपण बघू शकतो, मी सध्या चिखली तालुक्यातील शेत शिवारामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर या शेतामध्ये जवळपास 15 दिवसाच्या कालावधीच्या नंतर आजपर्यंत बियाणं उगवलं नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणं पेरलं होतं असे अनेक शेतकरी आहेत, म्हणजे 400च्या वरती शेतकरी आहेत ज्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, ज्यामध्ये अनेक कंपन्या आहेत. महाबीज असेल, अंकुर असेल, इगल सीड्स असेल, अशा ज्या काही कंपन्या आहेत ज्यांचं सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांनी मार्केटमधून विकत घेतलं, आपल्या शेतामध्ये त्यांनी पेरणी केली, मात्र त्यांचं बियाणं 15 दिवस झाले उगवलं नाही. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान जे आहे यामुळं झालेलं आहे. अगोदरच पाऊस उशिरा आला, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकावरती म्हणजे बियाण्यावरती त्याचा उत्पन्नावरती परिणाम होणार आहे. आणि त्यातल्या त्यात आता कृषी विभागानं या शेतकऱ्यांकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे, पंचनामा करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत, काय नेमकी भूमिका असणार आहे आपण त्यांना विचारूया. जिल्ह्यामध्ये जवळपास 400च्या वरती तक्रारी आहेत शेतकऱ्यांनी केल्या की त्यांच्या शेतामधलं बियाणं जे आहे ते उगवलं नाही. काय भूमिका असणार आहे आपली शेतकरी संघटनेच्या माध्यमातून? शेकडो हेक्टरवरील पेरणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे. शेतकऱ्यांना जे मातीमध्ये बियाणं मुतलं होतं ते आता वाया गेलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करावं लागेल. आर्थिक संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे. हे संकट जे आलं हे काही नैसर्गिक नाही. हे जे कंपन्या, विविध नामांकित कंपन्या आहे, यांनी निकृष्ट दर्जाचं बियाणं मार्केटमध्ये आणलं आणि हे शेतकऱ्याच्या मस्तकी मारलं. मी हे का म्हणतोय की आज रोजी आम्ही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. अरे आमच्याकडे जिवंत पुरावे आहेत. बाजूच्या शेतकऱ्याचं जर उगवतं आणि आमचं जर उगवत नसत तर तुम्ही जबाब घ्या ना, त्या बाजूच्या शेतकऱ्याचा घ्या, चारी धुऱ्याचा जबाब घ्या. आणि हे बियाणंच सदोष आहे, हे बियाणंच निकृष्ट दर्जाचं आहे, हे त्याच्यावरून सिद्ध होतं आणि या कंपनीवर गुन्हे दाखल करा. आम्ही जर तुम्हाला सांगतो की आमच्या शेतातलं उगवलं नाही, आम्ही आजोबा पंजोबापासून शेती करतो आणि हे कंपनीवाले आम्हाला शेतकऱ्यांना दोषी ठरवतात. ते सांगतात की अरे बाबा तू पेरणी उशिरा केली असेल, तुझ्या शेतात पाणी आदळणी पडला असेल. अरे हे शोध लावता कुठून? तुम्हाला बोगस धंदे करायचे, तुम्हाला निकृष्ट दर्जाचं बियाणं विकायचंय. सरकारला माझी विनंती आहे, सरकारला मला एकच सांगायचंय, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या बोगस कंपन्या आहेत आणि यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे. याची सर्व रेकॉर्डवर कृषी विभागाकडे सर्व रेकॉर्ड आहे. कृषी विभागाला मला एकच सांगायचं, असंख्य शेतकरी असे आहेत की त्यांनी याच्या तक्रारीच केल्या नाही. का केल्या नाही? तर शेतकऱ्याला पेरणी करणं महत्वाचं असतं. त्यामुळे शेतकरी तात्काळ मोडतो आणि पेरणी करतो, शेतकरी कोणाकडे जात नाही. आणि मला सरकारला या संबंधातून एकही हे निदर्शनाला जाऊन द्यायचं, सरकारनं जे मोफत बियाणं वाटप केलं होतं यामधलं सुद्धा बियाणं उगवलं नाही. परंतु शेतकऱ्याला वाटतं आपल्याला मोफत भेटलं तर कशाला आपण तक्रार करायची. आणि सरकारचं जे धोरण आहे ते धोरण असं आहे की शेतकऱ्याने तक्रार जरी केली तर त्या शेतकऱ्याला आजपर्यंत नुकसान भरपाई भेटलेली नाहीये. एक सध्याची परिस्थिती मार्केटमध्ये अशी आहे की सध्या बियाणं उपलब्ध नाही. जे होतं घरामध्ये किंवा मार्केटमध्ये ते सगळं शेतामध्ये शेतकऱ्यांनी टाकलं, उगवलं नाही. मात्र आता दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावरती, अनेक शेतकरी दुबार पेरणी करतायत, त्यांना बियाणं उपलब्ध कसं होईल? मिळत नाही सध्या मार्केटमध्ये. शेकडो शेतकऱ्यांनी शासनाकडे अर्ज केलेले आहेत. 7,000 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते, परंतु त्यातल्या मोजक्या शेतकऱ्यांची निवड झाली. आता ते जे शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांचे नंबर लावले पाहिजे, त्या शेतकऱ्यांना बियाणं शासनानं उपलब्ध करून दिले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा शासनानं बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण याला जे जबाबदार आहे याला जबाबदार जे आहेत ते कंपन्या आहेत आणि कृषी विभागाने सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं असा माझा आरोप आहे. कारण की कृषी विभागाने यात वेळीत लक्ष घातलं असतं आणि या शेतकऱ्याची जबाब घेऊन याचा अहवाल जर शासनाकडे पाठवला असता तर नक्कीच कंपन्यावर गुन्हे दाखल झाले असते आणि कंपनी झक मारून शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली असती. परंतु शेतकऱ्याच्या बाजूने आज कोणी बोलायला तयार नाहीये. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई भेटली पाहिजे. शासनानं हे जे धोरण आहे कृषी विभागाचं, या धोरणामध्ये बदल केला पाहिजे आणि शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई कशी भेटेल यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते. बियाणं तर उगवलं नाही, आता सध्या मार्केटमध्ये सुद्धा बियाणं नाहीये, कारण शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे. अनेक शेतकरी दुबार पेरणी करतायत. तात्काळ ज्या कंपन्यांचं हे बोगस बियाणं होतं, जे उगवलं नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.